हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आजकाल उन्हाळा खूपच जाणवू लागलाय. त्यामुळं आपण उन्हाळा स्पेशल अशा रेसिपीज पाहत आहोत. तर आज देखील आपण अशीच उन्हाळा स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. ही जी रेसिपी आहे ती आपली पारंपरिक रेसिपी असणार आहे, बनवायला सोपी असणार आहे. त्याचबरोबर थंडगार आहे, पित्तशामक आहे. तर अशी ही थंडगार उन्हाळा स्पेशल पित्तशामक मालवणी सोलकढी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. तर ही मालवणी सोलकढी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. ही मालवणी सोलकढी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण ओला नारळ वापरणार आहोत. एक ओला नारळ जो आहे तो मी खोवून घेतलेला आहे आणि खोवताना आपल्याला शक्यतो त्याची काळी पाट जी आहे ती घ्यायची नाही. काळी पाट सोडून पांढरा भाग जो असेल तो आपल्याला खोवून घ्यायचा आहे. त्यामुळं आपल्या कढीला छान असा कलर येणार आहे. तर असा हा पाट काढून घेतलेला एक पूर्ण नारळ मी खोवून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला मिक्सरला बारीक करून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे. तर आता हा खोवलेला नारळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करते. खोवलेला नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून झालेला आहे. आता मी तो थोडासा मिक्सरला फिरवून घेणार आहे. आपल्याला यामध्ये लगेचच पाणी ऍड करायचं नाहीये. लगेचच पाणी ऍड केलं तर काय होईल बघा, ते पाणी वर येऊन मिक्सरच्या भांड्यातून बाहेर यायला लागतं. त्यामुळे मी थोडासा नारळ ॲज इट इज बारीक करून घेतला आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. पाणी ऍड करताना देखील खूप सारं पाणी एकदम ऍड करायचं नाही. थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं. थोडं पाणी ऍड करायचं, मिक्सरला बारीक करायचं, थोडं पाणी ऍड करायचं, मिक्सरला बारीक करायचं. असं करून आपण काय करायचं, तो जो नारळाचा चव आहे तो पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे. आता आपल्याला याचं दूध काढायचं आहे. तर दूध काढण्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कापड घातलेला आहे आणि ह्या कापडामध्ये जो काही आपण नारळाचा चव बारीक करून घेतलेला आहे तो आता आपण त्या कापडामध्ये घालणार आहोत आणि पिळून पिळून आपल्याला त्याचं दूध जे आहे ते काढून घ्यायचं आहे. नारळाचं दूध काढण्यासाठी शक्यतो आपण सुती कापडाचा, कॉटनच्या कापडाचा वापर करायचा. तुम्ही हे दूध जे आहे ते एखाद्या गाळणीतून सुद्धा काढू शकता. पण गाळणीतून दूध काढताना आपल्याला तो थोडासा चव जो आहे तो प्रेस करत राहावा लागतो. त्यामुळं तो इझिली निघत नाही. जर कापडामधून जर दूध काढायचं म्हटलं तर आता बघा, पिळून पिळून काढल्यामुळं पूर्ण जो त्यातलं दूध आहे ते आपल्याला इझिली निघतं आणि या दुधामध्ये तुम्हाला कुठलेही बारीक असे कण येत नाहीत. काही वेळेला आपण ज्यावेळी एखाद्या गाळणीनं गाळू तर त्याच्यामध्ये काही वेळा ते नारळाचे मधले मधले चव जो आहे त्याचे कण जे आहेत ते येण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो कापडाचा वापर करून आपण दूध काढून घेतोय. तर या ठिकाणी मी पहिला जे काही मिक्सरवर खोबरं बारीक करून घेतलं होतं त्यापासून इतकं जे आहे ते मला दूध मिळालेलं आहे. यानंतर परत हा जो काही उरलेला नारळाचा चव आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करणार आहे. हा नारळाचा चव बारीक करत असताना आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची, त्याचबरोबर लसूण, हिरवी मिरची घेताना 2 घेतलेले आहेत मी. यानंतर 4 ते 5 लसूण पाकळी, त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे, अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर हे देखील आपण ऍड करणार आहोत. हे सगळं आपल्याला या नारळाच्या चवाबरोबर बारीक करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी हिरवी मिरची वापरताना आपल्याला खूप देखील मिरची वापरायची नाहीये. जर मिरची तिखट असेल तर एकच हिरवी मिरची वापरायची. हे सगळं मी पूर्णपणे बारीक असं करून घेतलेलं आहे. आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण जे आहे ते पुन्हा एकदा मी कापडावर ऍड करणार आहे आणि परत एकदा त्याच्यातून जेवढं शक्य होईल तितकं दूध जे आहे ते काढून घेणार आहे. यानंतर मी या ठिकाणी कोकम आगळ घेतलेला आहे. 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं कोकम आगळ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला या नारळाच्या दुधामध्ये ऍड करायचं आहे. जर तुमच्याकडं रेडीमेड कोकम आगळ असेल तर ते तुम्ही आहे तसं वापरू शकता. जर तुमच्याकडं कोकम आगळ नसेल तर यावेळी काय करायचं, एक 7 ते 8 आमसूल जे आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि ते परत आपल्याला काय करायचे, गाळून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला एकसारखं लिक्विड जे आहे, कोकम सिरप जे आहे ते आपल्याला मिळून जाईल. तर अशा प्रकारे मी सुरुवातीला 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं कोकम आगळ जे आहे ते ऍड करणार आहे. कोकम आगळ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीसाठी म्हणून अगदी थोडंसं मीठ ऍड करायचं आहे. कोकम आगळ आणि मीठ ऍड करून झाल्यानंतर मी याची थोडी टेस्ट करून बघितली. तर टेस्ट करून बघितल्यानंतर मला त्यामध्ये कोकमचं प्रमाण जे आहे कमी वाटलं.
म्हणून परत एकदा मी 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकं कोकम अगळ जे आहे ते ऍड केलेलं आहे. कोकम अगळ ऍड करताना सुरुवातीला कमी घालायचं. टेस्ट केल्यानंतर कमी वाटलं तर त्याचं प्रमाण जे आहे ते आपण वाढवू शकतो. आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं पूर्णपणे थंड करायला म्हणून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आपली सोलकढी जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून रेडी झालेली आहे. यानंतर सोलकढी सर्व करताना आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत. कोथिंबीर जी आहे ती मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती आता या सोलकढीमध्ये मी ऍड करणार आहे. कोथिंबीर आपण या सोलकढीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करूया. कोथिंबीरीचं प्रमाण देखील आपल्याला खूप कमी नाही, खूप जास्त नाही असं व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. त्याचबरोबर आमसूल देखील सिलेक्ट करताना आपल्याला ज्याचा कलर चांगला असेल अशा प्रकारचे आमसूल सिलेक्ट करायचे, ज्यामुळं आपल्या कढीला कलर छान येईल. नाहीतर आपली कढी जी आहे ती दिसायला पांढरी-पांढरी अशी दिसू शकते. आता ही थंडगार सोलकढी जी आहे ती मी ग्लासमध्ये सर्व्ह केलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अशी ही सोलकढी आपल्या शरीराला अतिशय आरोग्यदायी अशी असते. तर तुम्ही देखील अशी ही मालवणी सोलकढी जी आहे ती नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची सोलकढी कशी बनलेली आहे. तर ही होती आपली आजची पित्तशामक मालवणी सोलकढी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.